शी सरकारला आंदोलनाची तीव्रता आणि धग याची कल्पना आलेली नसावी का? बेसावध वाटलं का हो सरकारच? विशालजी, मी या सरकारला बेसावध म्हणणार नाही. बरं. असा अन्याय मी या सरकारवर करणार नाही. हं. या सरकारचं वर्णन बेफिकीर आणि जालिम असं करावं लागेल. कसं काय? जालिम आहे हे सरकार. त्यांनी जे आज विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज केला, पोलिसांना वापरून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जे मारहाण केली, रक्तबंबाळ केलं, तर ती शर्मेची गोष्ट आहे. देशाच्या राजधानीत जी दिल्ली या लोकशाही देशाचं नाक आहे, त्या दिल्लीमध्ये 700 शेतकऱ्यांचं बलिदान झालं. आज विद्यार्थ्यांचं रक्त या दिल्लीच्या सडकेवर मोदी सरकारने सांडलं. बरं. जसं शिशुपालाचे 100 अपराध भरले होते, तसे मोदी सरकारचे 100 अपराध भरल्याचं हे लक्षण आहे. मी या मारहाणीचा निषेध करतो. बरं. आता हे काय म्हणणं होतं विद्यार्थ्यांचं? काय चालू आहे देशामध्ये? 2014 पासून 2026 पर्यंत 154 परीक्षांचे पेपर फुटले. कोणते कोणते पेपर होते? स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर फुटला. बरं. सरकारनं दखल घेतली नाही. मुलं न्यायालयामध्ये गेले. 28 लाख मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर दिला होता. सुप्रीम कोर्टामध्ये मुलं गेली आणि मग पेपर रद्द केला. रेल्वे भरतीसाठी 1,20,00,000 मुलांनी ऍप्लिकेशन केलं होतं. बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, जिथं भाजपाचं राज्य आहे, तिथली मुलं सुप्रीम कोर्टामध्ये गेली. रेल्वे भरती रद्द करावी लागली कारण रेल्वे भरतीचा पेपर फुटला होता. महाराष्ट्रामध्ये 2021ला टीईटीचा पेपर फुटला होता. पुणे पोलिसांनी टीईटीच्या पेपर फुटीमध्ये 7,000 विद्यार्थ्यांना पैसे घेऊन मार्क वाढवून दिल्याची चार्जशीट कोर्टात दाखल केलेली आहे. क्लास 1 ऑफिसर 3 अटक केले होते. ऑफिसरचे पीए अटक केले होते. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कोल्हापूर मधले, बीड मधले अटक केले होते. नावं नेटवर सर्च करा. पेपर फुटी भाजपा कनेक्शन टाका, नावं येतील. त्यानंतर आता मोदी सरकारच्या काळामध्ये सगळ्यात मोठा गुन्हा जर कोणता असेल तर वैद्यकीय परीक्षेमधला हा सगळ्यात मोठी असलेली नीटची परीक्षा, याचा पेपर फुटला. कधी कळालं सरकारला? आमच्या पैकी 17 भरतीचे पेपर फुटले. तिथं काँग्रेसचं सरकार आहे. मग ते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पेपर फोडले का? हनुमंतराव अजित चव्हाण, तुम्ही शिस्त पाळत जा. तुम्ही आम्हाला काय काय शब्दात वर्णन केलं मी ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, ऐकायची हिंमत ठेवा. आहे मग ऐकून घ्या, मग बोला तुम्ही. नाही, फक्त हे एक छोटासा तुम्हाला विचारलं. तुमच्याकडे 19 पैकी 17 पेपर फोडले मध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी फोडले. हा हरामखोरपणा बंद करा. मध्ये बोलण्याचा मी बोललो का तुमच्यामध्ये? तुम्ही याच्यामुळे मार खातो हनुमंतराव. असं नका करत जाऊ. तुम्हाला संसदेत शब्द वापरा. मी एक शंका विचारली, त्याचं उत्तर द्या ना. 19 पेपर होते, त्याच्यापैकी 17 काँग्रेसच्या काळात राजस्थानमध्ये फोडले. मग ते सीएमनी फोडले म्हणून पळून जाता. सीएमनी फोडले का? पळून जाता तुम्ही. म्हणून संसदेतून पळून जाता का तुम्ही? या ना तरुणाईला समोर, द्या ना उत्तर. ऐकायचं धैर्य ठेवा ना. सत्ताधारी पक्ष आहे ना तुमचा. आम्ही दुसऱ्याच्या तुम्ही खांद्यावर बोलताना बंदूक मध्ये ठेवून बोललो का राजकारण मी? करत नाही. तुमच्या नेत्याला कोण विचारत नाही.